याचे म्हणून याचे म्हण दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे दर्शन दे त्याचे ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध हात भाव पावनावृत्ती हात पावनावृत्ती आत्मावनावृत्ती आत्मावनावृत्ती अवघियांचा करुणी मेळा अवघियांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले तुझ डोळा रोखिले डोळा रुखे डोळा रुखे ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध हात भाव पावनावृत्ती हात पावनावृत्ती आत्मावनावृत्ती आत्मावनावृत्ती तुका म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड तुका म्हणे तुझ आड म्हणे तुझ आड लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड दावी देवा लपुणी कोड हरी देवा लपुणी कोड हरी देवा ते शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव ऐसा जाती शुद्ध भाव पावनावृत्ती हात पावनावृत्ती आत्मावनावृत्ती आत्मावनावृत्ती प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबाराया गाठ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 327व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. अभंगाचं शेवटचं चरण झालेलं आहे. अवघ्यांचा करुणी मेळा तुझ डोळा रोखिले. म्हणजे सर्व इंद्रियांना एकत्रित सर्व इंद्रियाच्या वृत्ती एकत्रित केली. सर्व इंद्रियाच्या वृत्तीवर इंद्रियाला एकत्रित करून उपयोग होत नाही. तिथं वृत्तीचा नव्हे वृत्ती ही महत्वाची आहे आणि त्या वृत्तीत वेदांत शास्त्र नियमाप्रमाणे आभासही महत्वाचा आहे. नुसती वृत्ती जरी असली कदाचित तरी त्यात आभास असला पाहिजे. आभास आभास ते तुम्हाला कळणार नाही. तसं आभास असेल तरच त्या वृत्तीचा उपयोग होतो, नाही तर अन्यथा उपयोग होत नाही. म्हणून वृत्तीत आभास असणंही गरजेचं आहे. म्हणून सर्व इंद्रियाचा मेळ करणं, पुन्हा त्याच्यात वृत्ती इंद्रियात ती वृत्ती असली पाहिजे आणि त्या वृत्तीत त्या चैतन्याचा आभास असला पाहिजे, कुठंच चैतन्याचा. आणि मग असं आणि ती वृत्ती ईश्वराच्या स्वरूपावर जर गेली तर ती वृत्ती वृत्ती राहत नाही, निवृत्ती होऊन जाते, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून की अवघ्यांचा करुणी मेळा, सर्व इंद्रियाचा मेळ कर एकत्रित कर आणि तुझ डोळा रोखिले. म्हणजे इंद्रियाचा मेळा केला या संतांनी महात्म्यांनी आणि तुझ डोळा रोखिले म्हणजे तुला डोळ्यात सारखं पाहतात ते. त्यांना दुसरं काहीही दिसत नाही देवाशिवाय, देवाशिवाय वस्तूच नाही जगामध्ये, अशी त्यांची भावना. आणि हे त्याबद्दल तर मागण्या मागितल्या तुकोबारायांनी बऱ्याच अभंगामध्ये की जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही. जिकडं पाहे तिकडं तू काय मला तुझ्यावर भाव असावा, जिकडं पाहे तिकडं मला देव दिसावा. देव आहेच की, देव तर सगळीकडे आहेच. देव नाही असं ठिकाण कुठं रिकाम आहे, पण तसा भाव दे अशा मागण्या मागितल्या तुकोबारायांनी. आणि मग तशा बोधावरती असतात कोण? हे महात्मे त्या बोधावर असतात, अवघ्यांचा मेळ करतात आणि सगळ्यांचा मेळ करून तुळा डोळ्यात रोखतात, रेखितात नाही रोखतात. म्हणजे सारखं डोळ्यामध्ये विश्वरूपच घडलेलं असतं. विश्वरूप परमात्मा आहे. सर्व ब्रह्म हरी सांगत मुरारी, विश्वरूप हरी आपण झाला. विश्वरूप तिथं अर्जुनाला दाखवावं लागलं. वास्तविक विश्वरूप हे त्याचंच आहे, दाखवायची गरज नाही. विश्व वेगळं पाहून त्याला वेगळं पाहायची, विश्वाला एकीकडे सांगून त्याला एक पाहायची गरज नाही. तो म्हणजे विश्व, विश्व म्हणजे तो आहे.
असं म्हणलं तर की वाहू किंवा भूतेन परमात्मा एकच आहे असं सतत ते नव्या अध्यायात ते सांगायचं आहे ना. अशा प्रकारचा मी आहे अर्जुना. आणि असं बरं काय. पण प्राण्याचे दैव कैसे जे न देखती मान काय वगैरे नात्रवाला नाही काय. हा अर्जुना मी नसे. बघा ही वाईट दादा पुढे गेले तुमच्या. अहो त्यांचं डोकं तिथे गेलं की नाही. ऐसा ठाव कवणे असे बरी प्राण्यांचे दैव कैसे जे नदी कटिमा. हे सगळीकडेच भगवान परमात्मा हरी हरीची दासा हरी डाही. इकडं पाहिलं तर हरी, इकडं पाहिलं तर हरी, इकडं पाहिलं तर हरी, इकडं पाहिलं तर हरी, वरी पाहिलं हरी, खाली पाहिलं हरी, जिकडं पाहिलं आणि हरीच आहे ना. विठ्ठलाशिवाय दुसरं भरलंच काय. त्याचं नावच आहे विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल नावाच ते सूचित करते मी विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे काय विठ्ठल म्हणजे ज्या विना स्थल रिकामा नाही त्याचं नाव. जे भेटी जे भूत हो ते माडी जे भगवंत हो फाची भक्ती योग भक्तियोग निश्चित जाण माझा. जे भेटे भूत ते मानले भगवंत. भूतच नाही. भूत तर म्हणजे जीव आहे. हे तर देव आहेच हो. पण जग बी देव आहे. त्या जगात बी बरं काय आतून बाहेरून कोण आहे देवच आहे. हा वा भास्कर गोवायला मुख बोलला असत. ये आता बाहेर मी कोण झाले बघा. जग हे निखिल माझे जीव होतले. कैसे कर्म आले हा ते कैसे कर्म आले आले ते मीची नाही म्हणते. देवच नाही म्हणतात म्हणजे काय बोलावं आपल्याला. आणि माझ्याशिवाय रिकामं ठिकाण नाही. आणि मग अशा प्रकारची स्थिती व्हायला बरं काय. आणि ती महात्म्यांनी केली असते काय. अवघ्यांचा करुणे मेळा तुझ डोळा रोखिले. तुला डोळ्यात भरले त्यांनी. आणि मग अशा प्रकारे देवा अशा महात्म्यांचं दर्शन मला दे. हा हो कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष असावे. हो पण आता मला काय म्हणायचंय तुझं डोळा रोखी आणि आईशी याचं दर्शन मला दे. आता ठीक आहे. पण आज लपून कौतुक दाखव हे महत्वाचं. तू का म्हणे तुझं आड लपवणे कोण झाले म्हणजे तुझ्या आड मला लपव आणि मग तो हे कौतुक मला असं म्हणायचे महाराजाला. म्हणजे महाराज हुशार आहे. महाराज म्हणते आधी मुक्त कर. काय कर आधी मुक्त कर. मुक्त केल्याशिवाय ज्ञानोत्तर भक्तीच नाही. कारण काय ज्ञानोत्तर भक्ती व्हायला मुक्त होऊनच करावी लागते ना. जरा थोडस इकडच्या व्यवहारात सांगतो. मला व्यवहारात सांगितल्याशिवाय ते कळणार नाही का. हो ना कसं नाही नाही डॉक्टर व्हायचं असेल तर नेटची परीक्षा देऊन डॉक्टर व्हावं लागेल की नाही. नाही नेटची परीक्षा देता डॉक्टर होता येते का. गृहीत धरा बरोबर आहे ना. मला डॉक्टर झाल्यावर नेटची परीक्षा घ्यायला द्यायची पुन्हा. आणि नेटच्या परीक्षेशिवाय डॉक्टरच होत नाही ना. लक्षात आलं की नाही. आणि पुन्हा डॉक्टर झाल्यावर नेटची परीक्षा आणखी डबल द्यायची. असा एखादा याला म्हणून लागला तर ते मूर्खपणा ठरली. तसंच इथं त्याच्या आड लपून हे कौतुक बघायला पाहिजे. हे कौतुक बघायचं पुन्हा आड लपायचं काय कसं शक्य आहे. म्हणजे बिनामुक्त होता संतांचं दर्शन होत नाही परदर्शन होते. मग तुम्ही आम्हाला बिनामुक्त ते दर्शन झाले नाहीत का पात्र होकर महाराजाचं. मोतीराम महाराजांचं दर्शन करणारी माणसं नाहीत का म्हातारी आता बी. रंगभूमी परभणकराची दांड्या वागविलेली माणसं नाहीत आता बी. मग मुक्त झाले का ते लोक का देवाच्या आड लपले नाहीत म्हणून. लक्षात आले नाही बोललेलं. देवाच्या आड लपले असते आणि मग जर यांचं दर्शन झालं असतं तर संयुक्तिक ठरलं असतं. यांना ते संतांचं दर्शन झालं तर दर्शन होऊनही प्रदर्शन झालं असा त्यातला अर्थ आहे. संतांचं दर्शन झाल्यावर माणूस संतच होत असतो. पुन्हा वेगळा राहत नाही माणूस. संतांचं दर्शन झालं बरं काय तर माणूस वेगळा राहतच नाही संताहून. आणि संत म्हणजे दर्शन करून याचा अर्थ ज्ञान मिळवून उत्तर झालेले.
ज्ञान उत्तर भक्त आहेत. ज्ञान मिळवूनही उत्तरात भक्ती करतात असे महात्म्य असल्यामुळं म्हणून त्याच्या आड लपो म्हणजे याचा अर्थ तुझं स्वरूप शुद्ध ब्रह्म आहे आणि त्या शुद्ध ब्रह्म स्वरूपाच्या आड मला लपो म्हणजे शुद्ध ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती मला करून दे आणि मग हे कौतुक मला म्हणजे मला मुक्त करून संतांचं दर्शन दे. याचा अर्थ ज्ञान उत्तर भक्ती मागायला बरं नाही इथं असं म्हणायला काही पर्याय हरकत नाही. तर पर्याय ते देवाला ज्ञान उत्तर भक्ती मागायला येतं. मग एवढे हुशार आहे तुकाराम महाराज आणि ज्ञान उत्तर भक्ती मागितली ती मिळाली का सगळंच मिळालं जगातलं पुन्हा मिळवायचं काही राहिलं नाही. जसं पक्व आहे लोणी तरी पण परिपक्व नव्हे. परिपक्व तूप आहे. परिपक्व अवस्था कोणती आहे तुपाची आहे. तसा मुक्त झाल्याच्या नंतर माणूस पूर्ण होतो. काय होतो पूर्ण होतो. मुक्त झाला म्हणजे देवच झाला. मुक्त झाला म्हणजे माणूस काय झाला देव आणि मुक्त नाव दोन आहेत वस्तू एक आहे. देव म्हणजे मुक्त आहे मुक्त म्हणजे देव आहे. देव मुक्त आहे आणि जीवबद्ध आहे त्यालाच मुक्त म्हणायचं की मायेपासून तो वेगळा आहे आणि सर्व आहे तर त्याच्यामुळं ते मुक्त आहे. मोक्ष स्वरूप आहे मुक्त स्वरूप आहे आणि मुक्त स्वरूप आहे ज्ञान स्वरूप आहे म्हणूनच त्याला देव म्हणायचे. आणि जे बद्ध आहेत लक्षात आलं की नाही आणि जे अविद्येत बांधलेले आहेत अशा प्रकारचे जे लोक आहेत ना त्यांना जीव म्हणायचे असा त्यातला अर्थ आहे. मग मुक्त भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती झाली तो माणूस मुक्त झाला आणि मुक्त झाला म्हणजे पूर्ण झाला. काय झाला पूर्ण. ओम पूर्णमिदं पूर्णमद पूर्ण मधुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे जे वर्णन आहे ते ब्रह्माच्या बाबतीत वर्णन आहे. मग अशा स्वरूपाची प्राप्ती झाला पूर्ण परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती झाली. एवढ्यानं परिपूर्णता नाही. पूर्ण वेगळा आणि परिपूर्ण वेगळा. जसं लोणी वेगळं आणि तूप वेगळं. लोणी पूर्ण आहे तूप परिपूर्ण. का लोणी 4-8 दिवस 15 दिवस राहील पुन्हा नसल्याशिवाय त्याचा वास आंबट पिंबट येतो कारण त्याच्यात ते दोष असतात. ते राहिलेले काही दोष असतात आणि ते अग्नीच्या संगतीत मग लोणी गेल्याच्या नंतर तर अग्नीची संगती झाली. अग्नीमध्ये तावलं आणि ते कडकड कडकड वाजलं की मग ते तूप बनलं. हा तुकाराम महाराजांनी गाथा सांगितलं मला वाटतं एक प्रमाण आहे त्याचं काहीतरी. हा तोरी लोणी हा निश्चळ होणी मग हा राही मग हा जवरी कडकडी तवरी लोणी. कडकड वाजतंय तवर काय लोणी आणि कडकडी बंद झाली तूप झालं. त्याचा अर्थ ते मग याचे तो लोणी पूर्ण आहे आणि तो परिपूर्ण असा त्यातला अर्थ आहे. तसं ज्ञान मिळून मुक्त झाला पूर्ण झाला पण परिपूर्णता एवढ्यावर नाही. परिपूर्णता व्हायचं असेल जर तर ज्ञानोत्तर गोविंद गा या बोलावर जाऊ. मग इथं तेच जरा वेगळ्या पाली भाषेतून बोलायचे तुकाराम महाराजांना तेच मागायचे पण कसं मागायचे ते मोठी गमती बाजू आहे. ते म्हणले तुका म्हणे तुझं आड लपोणी म्हणजे तुझ्या आज्ञेला पावलं म्हणजे मी मुक्त व्हावं आणि मी मुक्त होऊन मला यायचं दर्शन दे. कोणाचं महात्म्य. बघा बरं याचा अर्थ म्हणजे ज्ञान असूनही विनयवृत्ती यांचं दर्शन होणं यांची सेवा घडणं या अशा प्रकारच्या म्हणून ते एका अभंगामध्ये म्हणले वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी नृत्य पदोपदी गोवी तो गोसावी दिनोद्धारणा. एका अभंगात तो करा वृत्ती सहित मज लपवी. काय मला वृत्ती सहित काय कर लपव लपव वृत्ती सहित मज लपवी. म्हणजे ही जी वृत्ती का नाही हिच्या सहित मला लपव तुझ्या स्वरूपाच्या वृत्ती सहित मज लपवी माझे मन चरणी ठेवी माझे मन तुझ्या पायावर ठेव. निवृत्ती पदोपदी गोवी निवृत्ती पावला पावला गुंतळाकृती गोवून टाकतीये आणि तू गोसावी दिनोद्धारणा. तू कसा आहेस दिनाचा उद्धार करणारा स्वामी आहेस. गो नाम इंद्रिय आणि सावे नाम स्वामी. तू गोसावी दिनोद्धारणा तू दिनांचा उद्धार करणारा स्वामी आहेस भगवंता. सर्व इंद्रियाचा सर्व त्या दिनांच्या इंद्रियाचा मालक आहे सर्वांच्या इंद्रियाचा मालक आहे अशा प्रकारचा तो. म्हणजे याचा अर्थ देवाच्या स्वरूपाच्या आड लपो
आणि पुन्हा हे मला महात्म्यांचं दर्शन दे. मला वाटते असे वेगळे माणसं आहेत जगामध्ये. मुक्त झालेले खूप असतील पण ज्ञानोत्तर कमी आहे. ज्ञानोत्तर उगम मोजके माणसं आहेत नाहीत ते. आणि त्यांना स्वरूपाच्या आड लपवून दर्शन होणं भाग्याची गोष्ट आहे. तुका म्हणे तुझं आड लपवणे आणि मग कोड दावी. कोड नाम कौतुक. कोड म्हणजे काय आहे? इथं कोड शब्दाचा अर्थ कौतुक. मागलचा पुढचा अन्वय. कुठं कुठं कोड. कोड म्हणजे कोड. कोड 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 म्हणजे काय? कोड पडलं गुंताळा पडला असं होतं. इथं तसं नाही. कोड नाम मागलचा पुढच्या अन्वयामुळे कोड म्हणजे इथं कौतुक. कोड कौतुक. कोड कौतुक. इथं कौतुक शब्द आहे बरं. कोड शब्दाचा अर्थ इथल्या पुरता. काही ठिकाणी कोड आहे. आता बऱ्याच ठिकाणी कोड आणखीन शब्द येतील तुम्हाला पण तिथं अर्थ कोड शब्दाचा तोच होतो असं मात्र नाही. कारण काय अन्वयाला धरूनच अर्थ लावावा लागतो. अन्वय नसेल तर मग अर्थसंगतीला थोडा अवघड होतं. म्हणून अन्वय आधी विचारित जाव. काही लोक अर्थ विचारतात तितक्या पुरतात विचारतात. मग ते तितक्या पुरता विचार निशिचरही न करहू मही एक असं वाक्य पेपरमध्ये आलं होतं. त्यावेळेस माझ्या अभ्यासातली काळातली गोष्ट मी लढ लावणी असं बघायला याच्या वयात शास्त्रीय महाराजाकडे चिंतन करत होतो आणि एक पोरानं मला विचारलं पेपरवर कोळे असतील म्हणून पेपरवर असतील का? पेपरावर कोळे काय आपल्याला माहित आहे कोळे. त्याच्या कोड्यात आलतं तेवढं वाक्य फक्त निशिचरही न करहू मही असं. तर मग त्याला सती म्हणला महाराज ते मला आले म्हणलं कोड सोडवायला त्याच्यात मार्ग काय असतेच म्हणायचे नाही काय काय असतंय का? पहिलं होतं महाराज ते पोस्टात पाठवावं लागायचं. आता काही नाही भेटत. पण पहिलं होतं हा होतं पहिलं. पहिले अभ्यासक्रम. काहीतरी काहीतरी असेल काही मला बक्षीस म्हणा प्रगती काय असेल त्याचं. तर त्यानं मला विचारलं होतं मला एक कोड आले म्हणला मी एवढं सांगितलं की म्हणला मग काहीतरी मार्क आहे असं काहीतरी म्हणला निश्चित न करू हो म्हणजे हे म्हणलं शब्द तो तुळशीला पण तुला म्हटलं थोडं उद्या सांगतो. म्हणजे मला अन्वय करावा याचा अन्वय याचा एवढा अर्थ मला कळाला. पण पूर्ण अर्थ सांगायचा असेल तर तुला तू आणखी पूर्ण विचारशील. एवढा अर्थ सांगून टाकतो आता मी एवढाच सांगा म्हणला मग काम बघ म्हणलं राक्षसीन मी पृथ्वी करी. निशिचर नाम राक्षस. निशी नाम रात्र रात्र आणि चर नाम चरणारे म्हणजे रात्रीच चरणारे रात्रीत फिरणारे रात्रीत वागतात जे रात्रीत जाग्या असतात ते राक्षस. राम येऊ लागले त्याला सुतीक्षण ऋषींना विचारलं. सुतीक्षण ऋषीला विचारलं रामानं हे ढीक दिसायला म्हणजे एवढा मोठा हे कशासाठी लांबून दिसत. ते म्हणले हाडे हाड. कोणाचे हाड एवढे म्हणजे बामणायचे. ऋषी लोकायला मारलेले म्हणले. या जंगलात राक्षस राहतात म्हणले. इथं या दंडकारण्यात पद्मपुऱ्याला पद्मपुरा म्हणजे नाशिक पंचवटीकर ते खरदूषण त्रिशरा आणि 14,000 टाकलंय. त्या रावणाचं ठाण येते लंकेच्या रावणाचं ठाण दंड काढण्यात आणि ते राक्षस राहतात म्हणले. आणि त्या राक्षसानं आणि हे ते ऋषी मारलेले कवापासून त्याच्या हाडाचा ढीग लागला आहे. काय हे दंड काढणे ओसाड पाडलं ह्या राक्षसाने. ऋषीला हिंडायला मारून टाकतो तुळशी लोकांना. काय मग तिथं शपथ घेतली प्रतिज्ञा केली रामानं त्या हाडाला बघितल्यावर मी इथून पुढे या अरण्यात आलोय. आता या अरण्यात बरं काय किंवा या पृथ्वीवर राक्षस ठेवणार नाही. निशिचर हे न करवूही असं तुळशीदास महाराजांच्या रामायणामध्ये रामाची उक्ती. हे मागलचा पुढचा अन्वय होऊन अर्थ लावा लागतो हे सांगतो. इथं कोड आहे कोड. कोड आहे बऱ्याच ठिकाणी गाठ्यात बी कोड येत ज्ञानेश्वरीत कोड येत. कोड म्हणजे संकट. कोड म्हणजे काय? हा कोडे म्हणजे संकट किंवा गुंताळा येऊ. पण इथं तसं नाहीये. कोड म्हणजे कौतुक. देवा तुका म्हणजे तुझं आड लपवणे म्हणजे तुझ्या आड लपवून मला कोड हे म्हणजे कौतुक. आपण एका अभंगात म्हणतो ना तुम्हाला जे हरिवळण म्हणले कौतुक तूप आहे संचिताचे. काय कौतुक तूप आहे काय त्याचं पूर्वार्ध हरिपाठावाली पाठावाली आहे ना भरत सांग.
हरिपाठ रोज म्हणतात काय का चालू आहे काय कवा नातांत हरिपाठ चालू आहे का जय श्री भोगतो न गडे नाही 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 जय श्री जय काय काय थांबा जाऊ द्या नाही नाही हरिपाठ औरंगाबाद चालू आहे काय बर का दादा कोणीवा महाराज काय हो कौतुक पाय हे बरोबर आहे पोरीत किती झाल्या 6-7 पोरी तुम्हाला झाल्या बरोबर आहे. वर्ग नाही काही नाही हा आता बायकोचं दुखायलंय आपलंही दुखायलंय हे आपण केलेलं प्रारब्ध पहिल्या जन्मातलं उभा टाकायले आणि आपल्याला भोग बघा मग त्याचं काय बघावं माणसानं कौतुक कौतुक जैशी स्थिती आहे ठेवेले आनंद ते चित्ते असू द्यावे किती सांगावं सांगता येणं मग हे काय त्याच्यावर दोष ठेवायला जागा नाही त्या पांडुरंगावर त्याला काय दोष ठेवा आपण पूर्वकर्म केले पूर्वार्जित तसं तसं फरक येऊन डोसक्याला आपल्या नशिबाला येऊन उभा टाकते मग आपण काय करायचं मध्यस्थी राहायचं आणि आलेल्या वेळेला तोंड द्यायचं आलेल्या वेळेला तोंड द्यावं लागलं का नाही तिथे रडत बसल्यानं हात टेकल्यानं जमतंय का मार्ग काढीत संसारात काढायचा असते अडचणीतून आणि मार्ग काढीत राहावं लागते बरोबर आहे की नाही चल आता एकदा वाटायला लागलो झुल पाडायला लागेल कांची लागायला लागल्या आता जावं लागेल का नाही मग कसं तरी सांगा याचा अर्थ आपलं प्रारब्ध आहे त्याचं आपण कौतुक बघायचं कौतुक म्हणून नाथाने शिकविलं दैशी स्थिती आहे दैशा परील आहे आणि कौतुक आहे संचिताचं कौतुक बघ कौतुक इथं तसंच आहे कोड नाम कौतुक देवा तुझ्या मला नको आणि हे कोड मला दाखव हे कौतुक मला दाखव कमाल आहे तुकोबाने आणि हे असे कौतुक खरं तर देवा लटणं सोपं नाही महाराज मुक्त होणे देवा लटणं म्हणजे काय होणे मुक्त होणे आणि मुक्त होणे संतांची भेट व्हावी मुक्त झाल्यावरही आणि मग संतांचं दर्शन व्हावं त्याच्यासारखा आनंद कशातच म्हणून बऱ्याच ठिकाणी तुकारामाने संत संगती देई चरण सेवा जेणे हा तुझा विसरण पडावा हाची भाव माझी आज जीवा आणि पूर्वी देवा म्हणून परोळी राहील तर ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काही तुझी आन गावी ठोक पांडुरंगा मला संतांच्या पायावर उगाच उभा राहावं म्हणजे पळून राहावं याचा अर्थ ज्ञान उत्तर भक्ती म्हणजे त्याच्या आड लपून म्हणजे मुक्त होऊनही संतांचं दर्शन व्हावं आणि संत काय करतात भक्ती करतात जगत उद्धार करतात तेच कार्य संतांचं असतं पुन्हा अवतार घेतात पुन्हा जगत उद्धार करतात पुन्हा पुन्हा गरज काय ज्ञानवरायांना इथं भूतावर येण्याची तुकाराम म्हणले ना आणि येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी अरे इथे उपकारासाठी आले कोण ज्यांचं घर वैकुंठात आहे असे ज्यांचं घर वैकुंठात आहे ते महाराज महात्मे इथं आले कशासाठी तो उपकार हा याचा अर्थ तुकाराम महाराजांना सुद्धा संत व्हावं अशी अपेक्षा अंतःकरणामध्ये आहे म्हणजे मुक्त व्हावं मुक्त होऊनही मी ज्ञानोत्तर भक्ती करावी अशी अपेक्षा तुका आणि ज्ञानोत्तर भक्ती करण्यात जे आनंद आहे ते आनंद कशातच नाही कारण काय मुक्ततेत आनंद आहे पण उपभोग नाही हो म्हणून ज्ञानोत्तर भक्तीतच आपल्या मुक्ततेचा आनंद आहे हे लक्षात ठेवा अशा प्रकारची स्थिती आहे आपले ज्ञानोत्तर भक्तापैकी बरेच भक्त सगळे ज्ञानोत्तर भक्तच आहेत हे सगळे आता त्यापैकी बोधले बुवा मानकोजी बोधला हरिनामी रंगला तुम्ही ऐकतात की नाही मानकोजी बोधला कोण्या गावचे होते हे किती आहे जाण पण दिसू देऊ नये आणि नेनत पण जाणून नेनते करी माझे मन तुझे प्रेम खून देऊ मग मी संसारी असे न वर्तत आणि जीवी जळा आत पद्म होतो माणसानं जसं श्रीमंत माणूस खरा श्रीमंत आपले पैसे लोकांना दिसू देत नाही काय म्हणणे तुमचं खरंय बरोबर आहे ना ज्याच्याकडे पैसे नाहीत ते मात्र त्याच्यात मुली चमक चमचमचमकत आहे कोणतं उत्तर पाण्याला खळखळाट आणि खरं पैसेवाला का नाही फाटके कपडे एवढं मोठं राहायचं काय बाबा रे अवघड झालंय कसं पाऊस पडणार कसं होईल आमचं काहीच कर नाही असं लोकांना खरा पैसेवाला पैसे दाखवायचे का लपून
तसा खरा पारमार्थिक माणूस आपण आपला पारमार्थ लोकांना कळू देत त्या हा? चातुर्य लोकवी चातुर्य महत्व विषय पण आणि त्याचं नाव आहे ते महात्म्याचं लक्षण असा राहत असतो. आपला परमार्थ लोकांना दाखवित नाही आणि लोकांपर्यंत यावं ही त्याची भावना नाही. इथं तर काय नाही बाबा. आता मी हे सांगू लागलो, हे बोधले महाराज आहेत नाही प्रकाश महाराज, त्यांच्या भावाचा वंश आहे. मानकोजी बोधल्याच्या भावाचा वंश आहे प्रकाश महाराज. आणि दुसरा एक आहे बघा जयवंत महाराज. जयवंत महाराज हा जयवंत महाराज नातू आहे तिथे. ऐका जयवंत नातू नाही नातू पण तू लहान लहान 10 पिढ्या आज काय झाले होते. ते नातू जात नातू. नाही हे चुकीची कल्पना आहे साहेब. बोधले महाराज वंशज महाराज. आता तुकाराम महाराजांच्या खानदानीतले लोक आहेत ना देऊला मोरे मोरे. कितवी पिढी आहे. माग मी विचार होते एक जणाला ते म्हातारा मरून गेला तर ते मला 13वा आहे. मी 13वा आहे म्हणा. आता 14वी धरा. 14वी पिढी चालू तुकाराम महाराजांची. 350 वर्ष 400 वर्ष होत आले. आणि कोणी बोधल्याचं नाव तुकाराम महाराजांच्या निष्ठेत कुठं आलं. म्हणजे तुकाराम महाराजांच्या नंतर अवतीर्ण झाले कोण. मानकोजी बुवा. ते मानकोजी बुवाची नंतरकोजी बोधले मोठे अधिकारी होते आणि ते धामणगावला राहत होते. त्यांचं मूळ गाव धामण हे नाही पिक्सर हे पुन्हा परंपरेने इकडं तिकडं स्थलांतरित होत आलेले. आपण काय सगळे एका जागतीत का पहिले कोणी कुठून आलेले हे लोक इकडं तिकडं स्थलांतरित आता होतेच ना. इकडे पुण्याकडे जाते पुण्याकडे कामाला हैदराबादला तसा प्रकार आहे. मग ते मानकोजी महाराज बोधले धामणगावी अवतीर्ण झाले आणि हरिनाम त्यांचा अभंग आहेत ना हरिनामी रंगला पुष्कळ वर्णन. आणि मग ते मानकोजी मोठे अधिकार संपन्न होते मानकोजी. आता त्यांनी बीज भाजून या केली आराधना लागे नारायणा फिरणे ते नामुकंठ काय असेल ते पण धामणगाव आणि शेजारी राळे मला वाटते राळे रास नावाचं गाव शेजारी शिवराज हे धामणगाव राळे रासगाव राळे म्हणा की आता तर ते 3 हे शिव त्या शिववर शेत यायचं शेत आणि शिवच्या पलीकडून त्याच्या म्यावून यायचं शेत. त्या राळेरासची बायको त्यांची ममता तिथली केलेली होती मुकदम घराण्यातली. मुकदम पहिले मुकदम आपल्या आता आहेत की मुकदम घराण्यात. त्या मुकदम घराण्यातली ह्यांनी बायको केली होती. आणि यांचं खरं नाव बोलले नाहीये. यांचं नाव आहे जगताप हंसी कुंडी. हंसी नाव हंसी नाही बरं काय हंसी हावर शून्य आणि सी मग काय होते हंसी अशी कुणबी. म्हणजे घरचं काम करणं काही शेतात जाणं काही कुणाला काही गवऱ्या फाट्या आणणं माती धोंडे काही झाडवण सुवर्ण करणं असे दास्यत्व करणारी त्यांच्या घरी सासरवाडी श्रीमंती. आणि श्रीमंती ह्याची बी श्रीमंती होती कोणाची बोधले महाराजांची श्रीमंती. हे मुकदम घराणा आणि हे जगताप घराणा श्रीमंत दोन्ही घराणे. पण बोधले महाराजांची भक्ती आणि भक्तीत मग असंच ते वारकऱ्याला समाधान ह्याला खर्च संतांची सेवा सप्ताह करणं जिरालं. मग गरिबी आली कोणला बोधले महाराज गरिबी आली की ते पाहुणे जरा थोडे शांतपणा करू लागले. म्हणजे ह्याला कमी लेखू लागले म्हणा की कोणला. आणि गरिबी आली की पाहुणे आपल्याला कमी समजित येत आई ठाणते आई ठाणते आपलं व्हायला आपल्याला मस्का मारतो. ठरलेलं आहे हे ठरलेले चलती तिकडं भरती. मग बोधले महाराज माझा ती हौशी कुणबीन आणि मग तिचं ती गणगणीच्या राखाय शेतात यायची. ह्याचं शेत आणि तिचं त्या मेहून यायचं शेत शिवरात म्हणा की आता पहिले कोणतं यायचं शेत हे नम्र. मानकोजी महाराज शेताला गेले मग ती हौशी यायची महाराजांना अभंग म्हणायची. ती हौशी कुणबील होती की नाही ह्यांची तिला आनंद वाटायचा. ती ऐकाय यायची बोधले महाराजांकडे पाया पडायची. आता तिच्या मालकाची मिळून येत नाही पाया पडायची. महाराज मला लय आनंद वाटते हो तुमचं सगळा कीर्तन ऐकावं वाटतं हो पण काय करू मी नोकरी तरी मालकाला पुसून येत जाईन संध्याकाळी कीर्तनाला. तुमचं कीर्तन रोज होते धामणगावात कीर्तन बोलताना व्हायचे रोज. हा मस्त कीर्तन करायचे. गावातले काही लोक यायचे बाहेर गावाचे काही लोक येऊ लागले भोवताल्या गावाचे काही संध्याकाळी कीर्तन व्हायचं. हंसी कुणबीन ऐकायला यायची. मग ते राळेरासचे काही दुसरे भजने यायचे भजन करायला टाळ वाजवायला कोणी ऐकायला. हेच कीर्तन म्हणजे अमृतासारखं कीर्तन बोधले महाराजांचं. आणि कीर्तन व्हायचं संध्याकाळी हंसी रोज यायचं. असे बरेच दिवस झाले.
ते त्या भजने संग वाटण चरत 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 चावला व्हायचा आणि मेलं माणूस मेलं ना वाटणच चावणं ते जरा काय 10-20 मिनिटात 25 मिनिटात ते मेलं ते झर सरक होता म्हणण्याचा काय करा मेलं तर खरं चौथी काय म्हणणं तेवढा फिरतून काय काय ते म्हणजे आपल्याला काय होईल ते होईल असंच मोडं घेऊ आणि गपची कीर्तन आठवू त्यांना म्हणायचं कीर्तन झाल्या उतरून झालं काय काम काय करावं ते सरपंच मेले आपण काय मारलं थोडंच भजण्या होता नाही बसला कीर्तन असं बसविलं त्याला म्हणा असं बसविलं त्याच्या भावताले लोक गेले नकली आणि कीर्तन झालं सोडून म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा हातावरी करा वाजवा टाळ्या मग सगळे टाळ्या वाजू लागले हे काय म्हणजे भावताले बरं काय महाराज सगळे टाळ्या वाजवायत पण हे वाजवी नाही टाळ्या बोलते महाराजच्या पोटात एक बी नाही दोन बी नाही अधिकारी होते बोलले महाराज म्हणले अरे बाबा सगळे वाजवायले टाळ्या तू का वाजविनास वाजव टाळ्या अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना उठलो किंवा म्हणत योग्य होता उठलं की त्यांना टाळ्या जास्त प्रसिद्धी झाली राळे राष्ट्रीय लोक म्हणले महात्मा मेलेलं मळ आपण उभा बसलेलं जिथं केलं ते आयुष्य पूर्ण म्हणले या महात्म्यांपुढे उठलेलं नाही तर तू मेलता सर्व चावळ मला सर्व चावळा म्हणला हे माहिती आहे पण मेलेलं काय करायचं उठलो म्हणला बरं झालं बाबा मग पाया मग तिथून श्रद्धा जास्त भरण्याची हाव शिकून मी रोज यायची वारकऱ्याची सेवा किती करीत होती माहिती आहे का काय न वाचन म्हणा तिथं आलेल्या वारकऱ्याला पाणी भरून ठेवायचं सगळ्याला पाणी द्यायचं प्यायला जितकं पाणी लागतं त्या समाजाला पाणी कमी लागत होतं तितक्या घागरीनं पाणी रांगणात आणून आधीच टाकायचं तिनं आल्या आल्या हे काम घागरीनं पाणी उपशीनं हिरीचं आणि ते रांगणं भरायचं मग संध्याकाळी रात्रभर पडला कमी पडलं पाणी हे हांसी कुणबीनं काम करायचं ह्या सेवा करायची म्हणतात आणि रात्रभर कीर्तन ऐकायचं बोलणे महाराज सकाळ पाठच निघाली त्याला मालकाच्या धंद्याला तिकडं अजून धंदा वेळभर जाऊन करायचा हो पण त्या मालकायला खपना गेलं थोडं थोडं धंद्या जरा उशीर पशीर होतो पण ते खपना गेलं त्या मालकाला राग येऊ लागला बरेच दिवस असंच चाललं काय करावं आणि बोलले महाराजाला म्हणले हंशी म्हणजे तुमचा आमचा योग म्हणून तुम्ही गुरु आहे मी शिष्य तुमच्या मला भक्ती घडली काय भगवंताची काय अधिकार आहे तुमचा असे बरेच दिवस चालले त्याच्यात पुन्हा त्याला गेलेली आहे घर बांधून श्रीमंती राहत नसती बरं गमेंट करायची नाही बोधल्याचं घरातलं मागच हेच आहे घरातलं मुकदमाचं लगेच फिरेल त्याची काय सांगायचं प्रारंभ आहे हा घरातलं हेच आहे घरातलं टिपडा झाला भाऊ भाऊ व्हायला त्या बाय ममताबाईचे भाऊ भाऊ व्हायला झाले घ्यायच्या बोधल्याच्या बायकोचे राहिले व्हायले मग आता व्हायले तुलाही नको मलाही नको पैशाचं काम आहे हिलाही कोण टाकू म्हणला आता इकत होते पहिल्या काळात माणसं तुम्ही जुना इतिहास काढा आता शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास काढा नोकर इकत मिळत होते समजा काय 10 लाख 20 लाख द्यायचं एक माणूस इकत जन्मभर घ्यायचं किती नोकऱ्या होत्या त्या आणि तसा घेतलेला माणूस जन्मभर म्हणजे रात्रदिवस सेवक होता ते वन्याराच्या उठ मला तर उठून त्याला काम करावं लागत होतं कळलं का असे माणसं त्या काळात विक्री करत होते बरं आणि हरिश्चंद्राचा ऐकला नव्हता हा डोंब्याला पहिलं गरीब माणसाने इकाई करीत होते असं होतं त्या हंसीला इकरी काढलं कोणी मेवणे आणि हे हंसीला काढलं आता मला इकून टाकल्यावर दुसरं गिरायक बियाला घ्यायला बाहेरगावचे श्रीमंत गिरायक घ्यायला आले हंसी कुणबीचा सौदा झाला म्हणा की आता ते पैसे इसार देणार पैसे देणार देणं सांगितलं त्या हंसीच्या मालकानं सगळे पैसे नगदी आणा आणि आमची मजुरी घेऊन जा हंसीला कळाल्या हंसी संध्याकाळी आली त्याच्या पायावर मस्त ठेवून धडधडा रडू लागला महाराज आता तुमचा आमचा वियोग होतो मला कोण्या गावाला इकले तिकडं दुनियात लांब आता तिथून मी कीर्तनात कशी काही येऊ तिथं मला सेवा करावं लागेल त्यांची आणि इकडे गेलं का शक्य आहे का आता तुमची मध्ये भेट गाठे होत नाही आता कीर्तन ऐकाय काय मिळते रडू लागले ममताबाई कशी गेली त्या बायको कशी बाईसाहेब तुम्ही सांगितलं बरोबर भावायला ती म्हणजे मला भाऊ बोलतच नाही का आमचं त्यांचं वाकड आलेलं आहे काय करावं
ते ऐकायचं की नाही भाऊ आमचा बाप होता का होता आमचं माहेरात जाणं येणं बाप मेला बाहेर संपलं. माहेर संपलं काय आता माहेर मी जात नाही ते माझ्याकडे येत नाही बोलत नाही आणि ऐकायचं की नाहीत आमचे भाऊ बाई काय सांगू तुला मी? अशी म्हणून लागली कोण ममता हा. मग ते भोसले महाराजांना म्हणली कोण त्याची बायको एक करा म्हणजे मला काही करा दुसरं 2 एकर तुकडं जाईल तर जाईल तिला आपण तिकट घ्या केव्हाय करी भजन बी ऐकन आणि हिचा योग बी होणार तिला ते ताटातूट खायली नाही अंकोजी म्हणले मला बी वाटायला की ताटातूट होऊ नये चांगली आहे भाविक आहे जोड होतं काय की दोघांचं हा. त्या बदलेचं आणि बायकोचं हा विचारवान होते दोघं बी हा असं चांगलं माणूस आपल्या घरचं जाऊ नये 2 एकरी जोड असते कुठं 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 टिपणा असते त्याचं काय होय या? आणि 90% टिपणीच बघा ना एवढे घ्या. ते म्हणजे घ्या इकत घ्या म्हणल्यावर मानकोजी महाराजाला आनंद वाटला मानकोजी महाराज दुसरी दिवशी सकाळ उठले आंघोळ केली देवपूजा केली कीर्तन तर आता झालतच की औंशीला म्हणजे तू जाय पुढी मी येतो मागून कुठं रायरासला येतो आणि तुला इकतून घेतो ती किंमत ठरल ती गेलेली ती मी येते गेले मानकोजी महाराज म्हणले बा तुम्ही हांसीला इकडे काढले म्हणून जमले हो काय मोल आहे सांगा म्हणले जे तुम्ही इकडे त्याच्यापेक्षा 10-5 रुपये जास्त देतो मला द्या तुम्हाला कधीच येणार नाही मिळाल्या पाहुणे येडपट होते. हे संधी लोक अरे हे भजन्या माणूस आहे मालकरी माणूस आहे कीर्तनकार आहे काय ह्याच्या संग वाकडं करायचे सत्य नाही ना फोडील लोक फोडील नाही देत म्हणजे तुम्हाला आम्ही कधीच देत नाही कशीच देत नाही म्हणजे आता काय इलाज नाही मानकोजी महाराज म्हणले हंसे घोर करू नको तुला देऊ नाही तू रडू नको ते रडू लागले ना महाराज आता येत नाहीत मला म्हणले मालक येत नाहीत मला काय चालते गरीबाचं रडू लागली मानकोजी महाराज असं म्हणले तुला देऊ नाही म्हणले उठून घे कुठं गावाकडे गेले ते गेले उठून ते आलं गिराय पैसे न्यायला पैसे नेट देणे घेऊन जाणे राहिले पैसे देणे सगळे पैसे दिले खरीद खत लिहून घेतलं खरीद खत लिहून घ्यावं लागतं ना बहिणा म्हणा की बहिणा करून घेतला पैसे दिले मोकळत पैसे देणं हाऊशीला म्हणले सर आहे आता आमच्या गावाला सर म्हणल्याबरोबर पांडुरंग परमात्मा आले भगवंत पांडुरंग मानकोजीचा वचन पाळलं पांडुरंग पण परमात्मा येणं तिथं लेकरू होतं पोरगी एकटीला त्या हंशीला पोरगी होती ती पोरगी मेली लगे आणि लगे हंसी चंपटच केली देवा हंसी दिसलीच नाही गुप्तच केली भगवंत येणं दर्शन देणं तिची पोरगी मरणं आणि हंसी काय डोंबलं घ्याव का हंसी चंपट हंसी बघत बघत हंसी कुठे गेली कुठे गेली दिसलीच नाही पोरगी मेली आता तिची माती करायचं संकट घ्यायला आलं तर पोरीची माती करावं लागणं घ्यायला आणि ती बाई चंपट झाली बरं हो जा जळू जा ते म्हणले नोकरीन कुठे या ते म्हणजे आमचं तुमचं खरीद खत झालंय आता तुम्ही पैसे दिले आम्हाला तुमचे तुम्ही बघून घ्या बुडका दिले या काय बघून घ्या तुमच्या वाड्याच्या बाहेर गेलो का आम्ही सांगा तुमच्या वाड्याच्या बाहेर गेलो असतो तो वाटणं झाला असतं हे प्रकरण तर आम्ही म्हणलो असतो तसं जमत नाही म्हणले पैसे परत द्या नाही तर बाई द्या तुमच्या घरीच म्हणे आम्ही बरोबर आहे की नाही डोबर दावणीची सोडलीच नाही वाड्याच्या बाहेर गेलेच नाही आणि वाड्याच्या बाहेर गेली आणि मेली मेली हा. कोणाची मेली मग घेणारच घेणाराची बाई पैसे द्यायला बरोबर आहे आम्ही घ्यायला गेलो सौदा झाला दाखला द्यायला सगळं खरे आता दावं लावणार निघणार त्याच्या आधी तुमचं नगर माझा काय पैसे आमचे वापस द्यावं नाही असं कसं ते खरे होते ते म्हणजे जमणार नाही म्हणले तुमची बाई आमच्या वाटण मेली असती गेली असती कुठे चंपट झाली असती मा मी म्हणलो होतो जमत नाही म्हणले पैसे वापस द्या तर एक नाही तर बाई भरून द्या कुठं बाई गेली आम्हाला माहित नाही म्हणजे बाई झटकीनं नेली झटके नेली हा महाराज बोंबले ते पैसे बी द्यावं लागले कसे सोडते ते लोक
हौशी गेली पोरगी पैसे तोंडा झाला पैसे बी गेले बघ काय नाही हातात पडलं ते म्हणजे मानकुजीचं ऐकलं असतं तर ते पैसे आपल्याला मिळाले पण ते मानकुजीचं ऐकलं नाही म्हणजे आणि हे काय बाई देव स्वरूपात येऊन मला त्याला म्हणते तुझा आडमध लपून काय ते तुझा मला म्हणे तू का म्हणे तुझा आड आणि लपवणी कोड काय हवशी लपली की नाही कुठे लपली देवाआड लपली आणि देवाआड लपली आणि आता मानगुजीचं दर्शन पुढच्या जन्मात कव्हाना तिला झाल्याशिवाय का तिची श्रद्धा होती मानकुजी महाराज मानकुजी महाराज गुरु आणि ती अशी श्रद्धा मानकुजी महाराज होती म्हणून तिला दुसऱ्या जन्मात ह्या संतांचं दर्शन करून घ्यावंच लागेल या जन्मात जरी नाही झाला असेल ताटातूट झाली असेल तर पुढच्या जन्मात या महात्म्याचा आणि हिचा संबंध येणार म्हणजे आणि देवानं आड लपविली कोण बिचारे हंसी म्हणजे असा त्याचा अर्थ आहे तुकाराम महाराज म्हणतात तुझं आड लपवी म्हणजे तुझ्या स्वरूपात मला विलीन कर आणि तुझ्या स्वरूपात विलीन केल्यावरही संत संगती दर्शन दे म्हणजे संत संगती दे एकंदरीत अभंगाचा अर्थ संपला आता उद्या त्याला आपला अभंग दुसरा लागेल पुढचा अभंग वेदांती दिसायला विश्वव्यापी माया तिने झाकोळली काया छाया आता पुढचा अभंग अध्यात्मातला आहे आणि अध्यात्म सगळ्याला पचत नाही कळत नाही तरी पण अध्यात्म काही थोडस भक्ती काही असं सांगून त्याचं चिंतन करावं लागेल मग आज अभंग संपला असं गृहीत धरू तुका म्हणे तू आड लपवी बरं काय आणि कोड दावी देवा म्हणजे हे कोड कोणतं दाखव दर्शन दे म्हणजे त्याचं दर्शन मला दे हेच एक प्रकारचं कोड कौतुक माझं कर आणि मला संतांचं दर्शन दे तुझ्या लप म्हणजे स्वरूपाची प्राप्ती करून दे एकंदरीत असा या अभंगाचा अर्थ आहे आणि झालेली सेवा आणि भगवंताच्या चरणी समर्पण. कुंडलिका